जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 चा जो पुढचा टप्पा आहे म्हणजे फेज 2, त्या फेज 2 मध्ये येणाऱ्या जागा कोणत्या आस्थापनेमधून किती येत आहेत त्या जागांचा आकडा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। विशेष म्हणजे काही आस्थापनांचे रोस्टर आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे, ते रोस्टर आपण डायरेक्टली तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। परंतु सर्व गोष्टींची तपशीलवार पद्धतीने माहिती पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, या सर्व गोष्टींची तपशीलवार पद्धतीने माहिती पाहण्याच्या पूर्वी आपण जर का या ठिकाणी पुढच्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी उपलब्ध आहे या ठिकाणी मिशन टेट बॅच 2.0, ज्यामध्ये तुम्हाला येणारी जी काही परीक्षा आहे ती IBPS घेणार आहे आणि IBPS मार्फत जे आहे घेणार असल्या कारणाने त्याचा जो काही पॅटर्न आहे त्या पॅटर्न प्रमाणे नियमित तुमच्याकरिता जेवढे काही सब्जेक्ट्स आहेत त्या प्रत्येक सब्जेक्टची डेली लाईव्ह लेक्चर असणार आहे। लाईव्ह लेक्चर मिस झालं तर ते सेम लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये तुमच्याकडे उपलब्ध असणार आहे। त्याच्यासोबत PDF नोट्स, उत्तम दर्जाची टेस्ट सिरीज, त्यानंतर IBPS मधली एक्सपर्ट असलेली फॅकल्टी, त्यानंतर डाऊट क्लिअरिंगचं सेशन, अनलिमिटेड व्ह्यूज, 1 वर्ष त्याची व्हॅलिडिटी, असं कंप्लीट पॅकेज तुमच्याकरिता उपलब्ध आहे। मास्टर टीचर हे जे प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला प्ले स्टोर वरून फ्री मध्ये जे आहे मास्टर टीचर हे जे ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करायचं आहे आणि टेटचं हे जे मार्गदर्शन आहे लवकरात लवकर सुरू करून द्यायचं आहे। कारण फेज 2 संपला की लगेच जे आहे तिसऱ्या अभियोग्यता चाचणीचे आपल्याला नोटिफिकेशन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामधली जे काही एक्सपर्ट फॅकल्टीज आहे ती संपूर्ण फॅकल्टी तुमच्याकरिता या ठिकाणी अहोरात्र झटत आहे की जेणेकरून आपल्या बॅच मधल्या उमेदवारांना जास्तीत जास्त स्कोर यायला हवा, म्हणून आजच आपण जे आहे मास्टर टीचर हे जे ऍप आहे ते डाउनलोड करू शकता। चला आता येऊया आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे की आपल्याला बघायचा आहे रोस्टर, कोणत्या ठिकाणी किती वॅकन्सीज या ठिकाणी आहे। मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे विभागीय आयुक्त कार्यालय पुणे विभागाचं हे आहे एक रोस्टर आणि हे रोस्टर कुणाचं आहे तर लक्षात घ्या, इथे तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे प्राथमिक शिक्षण विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका है ना, PCMC जे काही महानगरपालिका आहे पिंपरी चिंचवडची, त्यांचं हे बिंदू नामावली नोंद वह्यांची पडताळणी करण्याबाबतचं पत्र आहे म्हणजे हे कंप्लीटली रोस्टरच आहे। आता या रोस्टरच्या माध्यमातून आपल्या लक्षात येऊन जाणार आहे की त्या ठिकाणी किती जागा उपलब्ध आहेत। ठीक आहे, चला वेळ वाया न घालवता मी तुम्हाला दाखवतो आहे हा संपूर्ण तपशील आहे। बाकीच्या तपशील पाहण्याची आपल्याला या ठिकाणी अजिबात आवश्यकता नाहीये, जे आपल्या साठी महत्त्वाचं फायद्याचं असतं तेवढ्या गोष्टी आपण पाहत असतो। बघा इथे वर्ग आहे सरळ सेवा, भरतीचं माध्यम सरळ सेवा, संवर्गाचं नाव या ठिकाणी उपशिक्षक आहे। उपशिक्षकांची त्या ठिकाणी एकूण मंजूर पद 1031 आहे। या 1031 पैकी कार्यरत किती आहे तर 779 आणि मग रिक्त किती आहे तर रिक्त पद आहेत 252। हे 252 पद जे आहे आताच्या फेज 2 लाही येऊ शकतात किंवा याच्यापैकी जर त्यांना सांगितलं की 80% जागा द्या तर याच्या 80% जागा येऊ शकतात। आता हे तर झालं एकूण आकडा, परंतु आता हे कोणत्या कॅटेगरीसाठी आहे, कसं तपशील आहे त्या पद्धतीने देखील इथे आपल्याला एक चार्ट या ठिकाणी उपलब्ध आहे। आता त्या चार्ट मध्ये ना बघा, हा 31/5/2024 अखेरचा संपूर्ण जो काही अनालिसिस आहे तो करण्यात आलेला आहे। इथे जे काही 252 जागा आहे त्या 252 जागांचं जर का आपण तपशीलवार पद्धतीने माहिती बघितली की आरक्षण प्रमाणे तर तो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। बघा इथे तुम्हाला थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी बघूया की कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे। बघा एकूण ज्या रिक्त जागा आहेत, एकूण रिक्त जागा 252 आहे। ठीक आहे, 100% जागा 252 आहेत। आता या जागांचं डिस्ट्रीब्युशन कॅटेगरी वाईज काय असणार आहे तर बघा, अनुसूचित जाती यांना 13% रिझर्वेशन आहे म्हणून 40 जागा येतील त्यांना। अनुसूचित जमातीला 7% रिझर्वेशन आहे म्हणजे 18 जागा येणार आहे। VJA याला 3% रिझर्वेशन असल्या कारणाने 6 जागा येणार आहे। NTB यांना जे आहे 2.5% रिझर्वेशन आहे म्हणून 4 जागा या ठिकाणी येणार आहेत। 3.5% जागा आहेत NTC ला म्हणजे 5 जागा येणार आहे। या ठिकाणी बघा 2% रिझर्वेशन आहे NTD ला, परंतु इथे +2 दाखवलेला आहे। +2 चा अर्थ असा आहे की 2 शिक्षक या ठिकाणी अतिरिक्त आहे म्हणजे यांच्या जागा येणार नाही। त्यानंतर विमाप्रला आपण SBC असं म्हणत असतो। आता SBC 2% रिझर्वेशन आहे, परंतु इथे अनफॉर्च्युनेटली 2 शिक्षक ऑलरेडी एक्स्ट्रा आहेत
त्यामुळे यांच्या जागा येणार नाही. व इतर मागासवर्ग 19% आरक्षण आहे, म्हणजे एकूण 59 जागा येणार आहेत. हा बघा, नव्याने आलेला जो प्रवर्ग आहे एससीबीसी, त्याला 10% रिझर्वेशन आहे, त्यांच्या 25 जागा आलेल्या आहे, मराठा समाजाच्या जागा आहेत. ईडब्ल्यूएस याला 10% रिझर्वेशन आहे, म्हणजे 27 जागा उपलब्ध आहेत. अराखीव ओपनच्या जागा 72 आहेत. म्हणजे एकूण जर का आपण उपशिक्षकाच्या जागा या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये बघितल्या तर त्या 252 एवढ्या आहेत. आता या 252 पैकी 252 येतील का? नाही, त्याच्या 80% जागा या ठिकाणी किमान द्यायला पाहिजे अशी अट त्यांनी या ठिकाणी जी आहे लिहिलेली आहे. हे बघा, एनटीडी या संवर्गासाठी एकूण 20 पदं आहेत, त्यापैकी 22 भरलेली आहे, म्हणजे 2 अतिरिक्त आहे. विमा प्रसंवर्गाचे 21 पदं या ठिकाणी मंजूर झालेली आहे, परंतु 23 पदं कार्यरत आहेत, म्हणजे इथे 2 आणि इथे 2, हे 2-2 पदं एक्स्ट्रा आहेत, म्हणजे यांची पदं आपल्याला येताना दिसणार नाही. आता दुसरं एक तुम्हाला या ठिकाणी रोस्टर दाखवतो आहे, तो रोस्टर देखील तुम्हाला अतिशय महत्वाचं या ठिकाणी असणार आहे, ते पाहून तुम्हाला देखील आनंद होणार आहे. बघा, नाशिकचं हे रोस्टर आहे, फार बारकाईनं लिहिण्यात आलेलं आहे, खूपच डिटेल्स मध्ये याच्यामध्ये माहिती आहे. तुम्हाला दिसत असेल नाही मला या ठिकाणी कल्पना नाही, परंतु मी तुम्हाला सांगून देतो. ठीक आहे, हे जे पद आहे 1 जानेवारी 2025 ला रिक्त असलेली आहे. ठीक आहे, म्हणजे आता लेटेस्ट मधली या महिन्यामधली ही पदं आहेत. आता हा संपूर्ण अनालिसिस एवढं बारकाईने मी करणार नाही. इथे तालुके वगैरे दिलेले आहे, इथे किती पद कार्यरत आहे, मंजूर किती आहे, वगैरे 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 बऱ्याच गोष्टी आहेत. पण आपल्याला देणं घेणं कशाचं राहतं की या ठिकाणी रिक्वायर किती आहे, गरज किती पदांची आहे, म्हणजे रिकाम्या किती जागा आहे. कारण आपला नजर फक्त रिकाम्या जागेवर राहते. रिकामी जागा जिथं आहे तिथेच आपली नजर असते, आणि त्याच जागा जेवढ्या जास्त रिकाम्या असते तेवढ्या आपल्याला या ठिकाणी मनातून आनंद होत असतो. बघा, 6 ते 8च्या जागा अगोदर बघूया. 6वी ते 8वीच्या ज्या जागा आहेत एकूण, ठीक आहे, या ठिकाणी लँग्वेजच्या जागा आपल्याला 434 दिसत आहेत. ठीक आहे, त्यानंतर जे आहे या ठिकाणी आपण असं सांगू शकतो की सामाजिक शास्त्राच्या 92 जागा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि दुसरी महत्वाची म्हणजे मॅथ सायन्स याच्या 350 जागा रिक्त आहेत. म्हणजे एकूण जर का 6वी ते 8वी या वर्गाची पदं आपण बघितली की त्या ठिकाणी रिक्त किती आहे, तर एकूण 876. ठीक आहे, 876 ही पदं आहेत 6वी ते 8वी वर्गाची रिक्त. ठीक आहे, त्यापैकी 350 मॅथ सायन्सची आहे, मॅथ सायन्सची 350. त्यानंतर आहे लँग्वेजच्या 434. आता यामध्ये सर्व लँग्वेज आल्या, मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्या आल्या. त्याच्यानंतर जे आहे सोशल सायन्सच्या या ठिकाणी जे आहे 92 वॅकन्सीज आहे. म्हणजे एकूण जर वॅकन्सी बघितली 876 आहे. आता काही शिक्षक या ठिकाणी ऍक्सेस देखील आहे. ठीक आहे, आता जर आपण 6 ते 8चे ऍक्सेस शिक्षक बघितले तर ते आहेत 118. ठीक आहे, 118 आपल्याला या ठिकाणी 1 मिनिट 99. ठीक आहे, 99 आपल्याला ऍक्सेस दिसत आहेत. म्हणजे 876 मधून 99 जर गेले 776 पदं राहिलेत. म्हणजे पावणे 800 पदं 6वी ते 8वीच्या रिक्त आहेत. जर आपण 1ली ते 5वीची पदं बघितली त्या ठिकाणी, तर 1ली ते 5वीची पदं आहेत 833. 1 ते 5 ला पदं आहेत या ठिकाणी 833. म्हणजे विचार करा 1ली ते 5वीला किती जास्त पदं आहेत. आता 1ली ते 5वीची ऍक्सेस पदं देखील आहेत 217. यातून 200 काढून टाका, म्हणजे जवळपास जे आहे 600 पदं 1ली ते 5वीची. आणि या ठिकाणी जे आहे 6वी ते 8वीची पावणे 800, याच्यापैकी 100 पदं ऍक्सेस आहेत. एवढी पदं त्या ठिकाणी आहेत नाशिकला. मग आता यापैकी जर का 80% जरी जागा म्हटल्या आपण, तर बऱ्यापैकी जागा आपल्याला सेकंड फेजला येताना दिसू शकतात. फक्त आता प्रार्थना एवढीच करा की जी नवीन संच मान्यता होते आहे ती 2024 ची, त्या संच मान्यतेमध्ये या ठिकाणची जी पदं आहेत ती अतिरिक्त होता कामा नये. फक्त पदं अतिरिक्त नाही झाली तर निश्चितपणाने बऱ्यापैकी आपल्याला जाहिराती या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. आता एक रोस्टर म्हणण्यापेक्षा ऑफिशियली आकडा आपण बघूया. हा तुम्हाला आकडा या ठिकाणी मित्रांनो दाखवत आहे मी की श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांचा आहे. आता ही जी संस्था आहे स्वामी संस्था, ती संस्था या ठिकाणी आपल्याला पवित्र पोर्टलला येणार आहे विदाउट इंटरव्ह्यू साठी. ठीक आहे, विदाउट इंटरव्ह्यू साठी येणार आहे. आणि त्यांच्याकडे पदं उपलब्ध आहेत. बघा, त्यांच्याकडे पदं प्राथमिकची आहेत 21 आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिकची 536 आहे. थोडंसं डार्क झालंय का ते? ठीक आहे, मी तुम्हाला लिहून दाखवतो. प्राथमिकची 21 पदं आणि त्याच्यासोबत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांची पदं आहेत 536. एवढी पदं आपल्याला जे आहे कन्फर्म आहे, कन्फर्म. ठीक आहे,
एवढी पदं आपल्याला कन्फर्म आहेत. आता याच्यापैकी 80% जरी आली तरी देखील आपल्याला बऱ्यापैकी या ठिकाणी जागा मिळणार आहेत, कारण या जागा विदाउट इंटरव्ह्यूच्या आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आपण बऱ्याच ठिकाणापासून प्रयत्न करतो की तिथला आपल्याला डेटा मिळायला पाहिजे. येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला बऱ्याच जिल्हा परिषदांमधून जे आहे आणखीन डेटा मिळणार आहे. तो डेटा मी तुमच्या समोर निश्चितपणाने सादर करणार आहे. सध्या तरी आपण एका गोष्टीचं या ठिकाणी निश्चितपणाने समाधान व्यक्त करू शकतो की फेज 2 ला देखील बऱ्यापैकी जागा येऊ शकतात, जागा उपलब्ध आहेत. आता फक्त शासनाने वेगळं काहीतरी गोंधळ घालून जे आहे त्या जागा कपात करू नये, कारण मागच्या फेज 1 ला देखील आपण बघितलं होतं की त्यावेळेस आयत्या वेळेला 10% वगैरे कपात केल्या होत्या. आता या जागा तर जनरली आहेत, रोस्टर मधल्या जागा आहेत, परंतु आपण जर का एक गोष्ट लक्षात घेतली की मागच्या वेळेच्या ज्या जागा रिक्त राहिल्यात, ठीक आहे, ज्या जागा रिक्त राहिल्यात, आता काही जणांना ना हा जो रिक्त शब्द आहे हे बघा, आपल्याला जागा कोणत्या मिळणार, एक तर रिक्त जा राहिलेल्या, अपात्र आणि गैरहजर. ठीक, थोडस अनालिसिस करून सांगतो जेणेकरून तुम्हाला आणखी थोडासा आनंद होईल. हे बघा, अपात्र आपल्याला माहिती आहे की जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये बाद झाले. गैरहजर हे आपल्याला माहिती आहे की जे उमेदवार या ठिकाणी अवेलेबल झाले नाही, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनलाच आले झालेले नाहीये किंवा रुजू झालेले नाही, ते झालं ते. आता हा जो रिक्त हा जो शब्द आलेला आहे तो रिक्त म्हणजे नेमकं काय आहे, तर बघा मागच्या वेळेस जवळपास 21,000 जागांची जाहिरात आलेली आहे, परंतु 21,000 पैकी उमेदवार किती रुजू झाले, जवळपास 18 ते 19,000च्या आसपास. मग बाकीच्या जागा कुठे गेल्या, तर ज्या जागा रिक्त राहिल्या म्हणजे जिथं बिंदू सगळेचे सगळे मॅच झाले नाही, उदाहरणार्थ काही मॅथ सायन्सच्या जागा राहिलेल्या आहेत, त्या मॅथ सायन्सच्या जागा बऱ्यापैकी ज्या आहे एसटी कॅटेगरीच्या उमेदवाराला मिळालेल्या आहेत, कारण एसटी कॅटेगरीच्या उमेदवाराला मॅथ सायन्सच्या जागा आल्या आणि त्या क्वालिफिकेशनचे उमेदवार तिथे उपलब्ध नव्हते, म्हणून त्या जागा येणार. अपात्र राहिलेले जागा येणार, अपात्र झाले का, अपात्र. ठीक आहे, गैरहजर राहिलेले उमेदवार त्याच्या जागा देखील या ठिकाणी येणार आहे. म्हणजे या बऱ्यापैकी जागा आपल्याला येऊ शकतात, म्हणजे उपलब्ध आहेत, फक्त शासनाची मानसिकता असायला पाहिजे. आता यासाठी आपण आपल्या परीनं जे काही होऊ शकतं फुल ना फुलाची पकडे, आपल्याला ग्राउंड लेवलला उतरणं होत असेल, आपल्या जिल्ह्याच्या या ठिकाणी शिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत आपल्याला जाणं होत असेल, त्या ठिकाणी जा, त्यांना विनंती करा की आपण आपल्याकडच्या ज्या काही जागा आहेत त्या शासनाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला जेवढ्या टक्केवारीचं या ठिकाणी अपलोड करण्याचा आदेश दिलेला आहे त्या आदेशाप्रमाणे लवकरात लवकर उपलब्ध करून द्या, जाहिरात उपलब्ध करून द्या, अशा प्रकारची विनंती करा. आपल्याला विश्वास आहे की काही का प्रमाणावरती का होत नाही, परंतु जागा वाढू शकतात. त्यामुळे मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकरिता बनवला होता की जेणेकरून तुम्हाला एक प्रकारे जे आहे लक्षात येऊन जावं की सध्याच्या घडीला महाराष्ट्रभरामध्ये किती जागा उपलब्ध आहेत. आणि आता फेज 2 जेव्हा संपेल, फेज 2 संपल्याच्या नंतर सर्वांना चाहूल लागणार आहे, कारण बऱ्याच उमेदवारांचा हा देखील प्रश्न आहे की तिसरी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी नेमकी कधी होणार आहे. तर मित्रांनो फेज 2 ला आता सुरुवात होते आहे. आता प्रेफरन्सेस येण्याच्या पूर्वी एडिटचा चान्स येईल आणि त्यानंतर प्रेफरन्सेस येतील. एकदा प्रेफरन्सेस भरण्याची प्रक्रिया संपली तर कदाचित लिस्ट लागण्याच्या पूर्वी देखील जे आहे टेट परीक्षेची नोटिफिकेशन येऊ शकते, कारण शासनाला ती परीक्षा देखील घ्यायची आहे आणि त्या परीक्षेची आपण जर का या ठिकाणी तयारी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टेट बॅच 2.0. या बॅच मध्ये तुम्हाला जे आहे अगदी महाराष्ट्रामधले जे टॉपचे एज्युकेटर्स आहेत ते टीचिंग करत आहेत, डेली तुम्हाला शिकवत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रामधली ही एकमेव बॅच आहे की ज्या बॅच मध्ये एकेका विषयासाठी आपण 2-2 शिक्षक, क्वालिटी असलेले शिक्षक तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे, जेणेकरून एका व्यक्तीच्या माध्यमातून तुमचा डाऊट क्लिअर झाला नाही तर दुसरा व्यक्ती तुम्हाला ते डाऊट क्लिअर केल्याशिवाय सोडणार नाही. आणि विशेष म्हणजे टेट 2022 मध्ये या प्लॅटफॉर्मचे 1000 पेक्षा जास्त उमेदवार शिक्षक म्हणून रुजू देखील झालेले आहे. आता पुढचा नंबर तुमचा करायचा असेल तर आजच आपण जे आहे मास्टर टीचर हे जे ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोरला ते डाउनलोड करा आणि या लोकांच्या सानिध्यामध्ये अभ्यासाला सुरुवात करा.